येणे तुटे संसारे रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिकही तुकावणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासे रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिकही पडुंगा करो करुणार नवमाशुतोषम दिनेष्टपोषणं मगसन्ति सिंहशोषं श्रीरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदिसञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम् संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठल नामगूढ पुरे गूढ सकळही रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक हे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त सगळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय महाराज नाम साधनेचं माहिम्य प्रतिपादन करतात. विठ्ठल कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तोसा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात या चेतन नगरीत भगवान ज्ञानोबाराच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या अलंकापूर नगरीत जी काही आकर्षणाची केंद्र आहेत, भक्ती केंद्र आहेत, त्यापैकी अमृतनाथ स्वामी महाराजांचा हा मठ, सद्गुरु भक्त असणाऱ्या अमृतनाथ महाराज स्वामी महाराजांचा हा मठ अवस्थेला कमीच ठेवला. दरवर्षी गोड अशा प्रकारचा उत्सव दरवर्षीच असतो. स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून चालू असणारा भक्ती उत्सव गेल्या वर्षी कोरोनासारखं संकट होतं तरी महाराजांनी आत्ताच सांगितलं का उत्सव मात्र बंद राहिला नाही, तर त्याच्यासाठी ज्ञानोबाराची कृपा पाहिजे, स्वामींची जी कृपा पाहिजे. विठ्ठल हा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरंभ अशा प्रकारचा झालेला आहे. स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव आहे. बहुतेक मला वाटते 54 का 56 पुण्यतिथी उत्सव आहे, पुण्यस्मरणाचा उत्सव आहे. ही ओजस्वी परंपरा, सद्गुरु भक्ताची परंपरा एरवी आपल्या नावाच्या समोर ह भ प आपण लावतो, पण या परंपरेचं ब्रीदच आहे काय? स्वामींच्या सहवासात स भ भ. आम्ही हरिभक्त परायण आहे. हरिभक्त परायण या शब्दाचा अर्थ आहे हरिभक्ती पर म्हणजे श्रेष्ठ, आहे म्हणजे ठिकाण. हरिभक्तीला ज्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ ठिकाण आहे त्याला हरिभक्त परायण म्हणतात, आणि सद्गुरु भक्तीला ज्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ स्थान आहे त्याला सभप म्हणतात. देव उभा आहे आणि संत उभे आहेत, पहिले पाया पुढा कोणाच्या पडावं ते यांचं पद आहे. गुरु गोविंद दोनो पुढे काके लागू पाव, दोघे समोर उभे कोणाच्या पाया पडायचं. उत्तर फार गोड आहे, म्हणजे बलिहारी उस गुरु की जिसने गोविंद बताओ.
कोणाला नमस्कार करा, देव आणि जर साधू समोर आला तर साधूला पहिले नमस्कार करा. असे आम्ही साधूचे भक्त आहोत, आम्ही सद्गुरूचे भक्त आहोत म्हणणारी ही परंपरा. गोड अशा प्रकारच्या आळंदीत या वारकरी संप्रदायात वेगळ्या परंपरा आहेत, ओजस्वी परंपरा आहेत. त्यापैकी सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराजांची ही ओजस्वी परंपरा आहे. अव्याहत अशा प्रकारची परंपरा चालू आहे. सध्या विद्यमान महंत आदरणीय पुरुषोत्तम दादा सध्या या परंपरेचे मी म्हणेल एकच ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा. विठ्ठल परंपरा ज्यांच्या खांद्यावर आहे आणि पुढं प्रभुदास महाराज आहे, प्रभुराज महाराज आहेतच. ही परंपरा अव्याहत अशा स्वरूपाची चालू आहे. गोड महाराज आयोजन हे आकर्षणच आहे. आळंदीचे सद्गुरुदेव महाराजांचा उत्सव, अमृतनाथ स्वामी महाराजांचा उत्सव, कार्तिकीतले काही स्थळ आहेत का तिची ते उत्सव, तिथं खऱ्या अर्थानं साधकाला काहीतरी आशा असते का तिथं आपल्याला काहीतरी भेटेल. त्या आशेनं साधक तिथं गोळा झालेले असतात. चिंतनाच्या आशेनं साधक ज्या स्थळावर येतात अशी काही स्थळ आहेत. त्यापैकी हा उत्सव म्हणजे प्रत्येकाचं आकर्षण केंद्र राहिलेलं आहे. तशा प्रकारचं आयोजन सगळ्याच प्रकारच्या साधकाला सगळंच भांडवल तिथं भेटतं. दादाची योजनाच अशी आहे, साधक कोणत्या स्थितीचा आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे, त्या सगळ्यांनाच भेटलं पाहिजे ना. एका साधकाला तो विषय भेटला तर तो तेवढाच खुश राहील, बाकीच्याही साधकाला ते भांडवल भेटावं म्हणून तशी रचना स्वतःची. आज तुम्ही ऐकल्यानंतर पुन्हा उद्या आहे तुम्हाला. म्हणूनच मी असा विचार केला उद्या भरपूर भेटणार आहे, आज थोडं कमीच ठेवावं. विठाला गोड आयोजन आहे. श्रीभक्तीपर्यंत मिळोबा महाराज आहे, आमचे गणेश महाराज आहेत, नारायण महाराज आहेत, गटपटे महाराज आहेत. एक एकाते काय गुरु अपार आहे. सर्व गुरुबंधू मंडळी आहेत. समोर बसलेले स्वामीच्या सहवासात असणारे सर्व महाराज आहेत. काही ना मोठा प्रश्न पडला असेल, सप्ताहाचा तिसरा दिवस महाराजांनी नामकर कीर्तन कशासाठी घेतलं. तर मी मागच्या 2 दिवसाचा धांडोळा घेतला. मागच्या 2 दिवसात संतपर अभंग झाले. संतपर झाले तर नामपराला आणखी वाव आहे ना, मग त्याला कसं मोकळं सोडता म्हणून पुन्हा घेतला. गोड 4 चरणाचा अभंग आहे. संतांचं पुण्यस्मरण आहे. पुण्यतिथी कोणाची करावी. मी असं म्हणतो, जे मरतात त्यांची पुण्यतिथी नाही करावी. जे मरतात त्यांची पुण्यतिथी नाही. जे मरून मृत्यूला मारतात, जन्म घेऊन जन्माची निवृत्ती करतात, मरून मृत्यूला मारतात आणि स्वरूपदृष्ट्या आपण उरतात, त्यांचं पुण्यस्मरण करावं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पुण्यस्मरण कोणाचं करावं त्याचा विचार करायचा झाला तर अमृतनाथ स्वामीजीचं पुण्यस्मरण करावं. की अमृत शब्द सविशेष घेणार नाही. त्या नावातला अमृत शब्द स्वर्गस्थ अमृत असं नाही मला सांगायचं आहे. ज्यांच्या सहवासात आल्यानंतर जे आपल्या भक्तांना अमृतत्वाचा लाभ करून देतात ते अमृत स्वामी. त्यांचं पुण्यस्मरण आहे. कोणाचं पुण्यस्मरण करावं एक सांगतो देवा. ज्यांच्या प्राणाला गती प्राप्त होते नाही त्यांचं पुण्यस्मरण, ज्यांच्या प्राणाला अगती प्राप्त होते नाही त्यांचं पुण्यस्मरण, ज्यांच्या प्राणाला गती नाही अगती नाही, ज्यांचे प्राण इथं चैतन्यात विलीन आहेत त्यांचं पुण्यस्मरण. ब्रह्मसूत्र असं चिंतन करते, नतस्य प्राणः उत्क्रामन्ते भवति अत्रैव समविलीयन्ते. एखादा सकाम साधक पुण्य करून स्वर्गस्थ गतीला पुण्यानं प्राप्त होईल, तो त्याच्या पुरता मर्यादित झाला. पुण्याचं संक्रमण तो करत नाही. स्वतः पुरतं पुण्य त्याचं मर्यादित आहे. एखादा इथं आलेला पामर विषयाचा उपभोग घेऊन आपलं जीवन अधोगतीला नाही, त्याचंही पुण्यस्मरण होत नाही. इथं असणाऱ्या चैतन्यात ज्याचे प्राण विलीन होऊन राहतात, इथं चैतन्य नाही का.
अत्रैव समविलीयन, ते इथं असणाऱ्या चैतन्यात प्राण विलीन करून देतात, त्या महापुरुषांचं पुण्यस्मरण होते. अशा चेतन नगरीत हे पुण्यस्मरणाचे उत्सव चालू असतात. संतांचं निर्याण फार विशेषच आहे देवा, विशेष आहे. काय विशेषता या निर्याणाला? सामान्याला सुद्धा आश्चर्य पडावं नाही, आश्चर्याला आश्चर्य पडावं असं निर्याण असते. काल परवाच बोलून आलो का संतांच्या निर्याणाच्या संबंधानं विचार करायचा झाला तर सामान्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या बाहेरचीच तो विषय. सामान्याच्या बुद्धीला तो विषय होत नाही. कोणी एका साधूने आपल्या देहाची फुलच करून टाकली, कोणी एका साधूने आपल्या देहाचं जलच करून टाकलं, कोणी एका साधूने आपल्या देहाचं ज्योती निर्माण केली, कोणी एका साधूने आपल्या देहाची वीज निर्माण करून निघून गेले. कोणी एका साधूचा विचार करायचा झाला तर ते देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. कोणी एका महात्म्याने देवाच्या कटिप्रदेशात प्रवेश केला. कोणी एक साधू इहलोकाला सोडून लोकांतर त्यांनी केलं, सदैव लोकांतर केलं. आणि कोणी एका महापुरुषाचा विचार करायचा झाला तर आपल्या ठिकाणी असणारी ओजस्वी ऊर्जा जगाला कालांतराने उपयोगी पडावं. पण एखाद्या विवरात ती चेतन शक्ती जागवत अखंड संजीवन समाधीस्थ होऊन बसले. मला वाटते या सगळ्या साधूचं निर्याण विलक्षण आहे. कबीरजीने आपल्या देहाची फुलं केली. कबीरजीच्या देहाची काय झाली? वाद आपल्याला सगळ्यांना माहित नाही. कबीरजीच्या देहाची फुलं झाली. देवहूती मातेच्या शरीराचा विचार करायचा झाला तर कपिल भगवंतांनी केलेल्या उपदेशामुळे देवहूती मातेच्या शरीराला प्रवाह नाही, हृदयाला प्रवाह सुटला नाही, देहावर तो आला आणि देवहूती मातेच्या शरीराची नदी झाली. जलात विलिनीकरण केलं. कोणी एका महापुरुषाने मुक्ताबाईचं बीज होऊन गेल्यात. मुक्ताबाई गुप्त झाली. मला सांगायचं काय महापुरुषांनी चैतन्य महाप्रभू आदी करून महापुरुषाचा विचार करायचा झाला तर त्याने आंतरज्योती प्रगट केली आणि त्या ज्योतीत देह विलीन करून टाकला. काही महापुरुषांनी देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. मीराबाई देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाल्या. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ भगवंताच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. कोणी महापुरुष खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. नरहरी महाराजची समाधी पाहायची झाली तर पंढरपूरला कुठेही समाधी. नरहरी महाराज देवाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. तीच त्यांची समाधी. देवाचा कटिप्रदेशी नरहरी महाराजांची समाधी. कोणी महापुरुषांनी लोकांतर केला तर कितीतरी प्रकार सांगायला जमतील. मला सांगायचंय साधूचं निर्याण विलक्षण आहे. बुद्धीला आकलन न होणारा विषय म्हणून साधूचं येणंही विशेष आहे आणि साधूचं जाणंही विशेष आहे. येतात का त्याचं चिंतन करते. सांगितलं विष्णुदासांनी तरच गर्भवासाला यावं त्या जगाचा उद्धार करण्यासाठी. उद्धार लोकासे पूज्य भावे यावे विष्णुदासी तरीच गर्भवासी. उद्धार लोकासे पूज्य भावे. विष्णुदास अवताराला काय येतात, जन्माला काय येतात, त्यांच्या अवतार धारण करण्याचं कारण जर काय असेल तर उद्धाराया जन जरसी उद्धाराया जन जरसी या अवनी तलावर ते येतात का जड जीवाचा उद्धार. मला वाटते ते अवताराला आले नसते तर तुमचा आमचा उद्धार कसा काय शक्य होता? शक्य नव्हता.
उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताचिया. ते अवताराला आले नसते तर आमच्यासारख्या जडीजीवाचा उद्धार कदापि शक्य नव्हता. मला सांगायचं काय, त्यांचं येणंही विशेष आहे. ते हेतू काय येणं, त्यांचं आसनं कार्यप्रणाली विशेष आहे. इथं आल्यानंतर उद्धाराची कार्यप्रणाली राबवणारा काही एक नाही ना. वेदही हितासाठीच प्रवृत्त आहे, साधू हितासाठीच प्रवृत्त आहे आणि देव हितासाठीच प्रवृत्त आहे. पण देव हित करण्याची प्रक्रिया वेगळी आहे, वेदाची हित करण्याची प्रक्रिया वेगळी आहे आणि याच्यापेक्षा विलक्षण साधूची हित करण्याची प्रक्रिया, उद्धार करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. राहणं विशेष आणि मला वाटते जाणंही विशेषच आहे. जीवानी इथं आल्यानंतर काय करावं, कसं राहावं आणि कसं जावं साधूकडूनच शिकावं. असे साधू जीवाच्या उद्धारासाठी तळमळतात. नाही ते जगाच्या हितासाठीच ते आले. शोधोनिया आले संत हिताहित जगाची. जगाचं हित कशात, ते शोधून आलेले महापुरुष जगताचं हित व्हावं याच्यासाठी तळमळतात. आणि त्या साधकाला अतिशय सुलभ नाही, त्याला रुचेल पचेल अशा साधनात त्याची प्रवृत्ती करतात. बहुतेक प्रायः हे साधू पुरुष प्रायः समाज जास्त भक्ती करण्याच्या योग्यतेचा असल्या कारण भक्ती या साधनाची प्रवृत्ती सांगत असतात. म्हणून साधू संतांनी अट्टहासानं भक्तीत प्रवृत्त होण्यासाठी एकच साधन सांगितलं. बाकीच्यांनी मागं आचरण केली असतील ना, त्यांनी केली असतील, त्यांना खुशाल करू द्यात. करो तर तपादी साधने कोणी साधूत गोरांजने, आम्ही नवजोत या वाटा, आम्ही त्या वाट्याला जाणार नाही. कुणी काही मागे केली आचरणे मजया कीर्तने विन नाही, आम्ही ते साधन केलं आणि जगतानी सुद्धा ते साधन करावं याचा अट्टहास साधू पुरुषांनी धरला. केवळ जगताचं हित चित्तात धारण करून या साधूंनी जगताला एक साधन दिलं, प्रभावी साधन दिलं, सुलभ साधन दिलं, त्याला नाम साधन म्हणतात. हे संत जगताला सांगतात काय, नामस्मरणाशिवाय दुसरं काही सांगतच नाही. टानाटोना सांगतात का? नाही काही टानाटोना. नामस्मरण ही साधना जगताला सुलभ असणारी साधना सांगितली. का सांगितली त्याला माहित आहे. भक्ती संप्रदायाचा विचार करतोय, नाम भगवान परमात्म्याशी अभिन्न आहे, अभिन्न. जगतातल्या नामाचा संबंध नामनामीचा अभेदाचा विचार नाही, पण परमात्म्याचं नाम परमात्म्याशी अभिन्नतेनं राहते. परमार्थात नामनामीचा अभेद आहे. जगतातले पदार्थ त्याचं नाव हे विचारी असू शकते. एखादं पुस्तक हातात घेतलं, पुस्तक म्हणतो, कालांतरानं फाटलं तर त्याचे पानं बाजूला झाले, पानं म्हणतो, पुस्तक राहिलं नाही, आता पानं झालं. पानाचे पुन्हा बारीक तुकडे केले, आता पुस्तक नाही राहिलं, त्याच्या चिठोऱ्या झाल्या आणि जाळलं तर आग झाली. नाम बदलणारी आहे. व्यवहारात नाम नामीचा अभेद असणं कदापि शक्य नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. व्यवहारात एखादं नाम असेल, राम हे नाव घेऊ, त्याचा नामी कोण त्याला विचारलं का हो व्यवहारात नाम नामीचा अभेद म्हणता, तर मी आमचा प्रश्न तुम्हाला आहे, राम या नामाचा नामी कोण म्हणे त्याचं शरीर आहे. रामा आला रामा गेला म्हणजे त्याचं शरीरच येते ना.
शरीरच त्याचं तिथे येत असल्या कारण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर राम या नामाचा नामी त्याचं शरीर आहे. ते म्हणे बाबा शरीर जर नामी म्हणलं तर ते होऊ शकत नाही. का नाही? त्याचं कारण पाहायचं झालं तर नाम हा शब्द आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि शरीर हे रूप आहे. हा रूप तेजाचा गुण आहे. त्यांच्या कारणातच मुळात भेद असल्या कारण दोघात अभेद असणं कदापि शक्य नाही. कारणापासून वेगळ्या कारणापासून त्याची उत्पत्ती असेल ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यात अभेद असू शकत नाही. आणि दुसरं उदाहरण सांगायचं तर रामा आला रामा गेला त्याचं शरीर आलं म्हणताना नाही. मग कधी कधी असं होते रामा मेला. रामा मेला म्हणजे शरीर तर इथंच आहे. राम गेला या शरीरातून राम गेला. राम गेला म्हणजे काय? आता त्या राम नावाचा नामी आहे कोण? आहे कोण जर विचार केला तर शरीर इथं आहे. रामा गेला म्हणजे तो नाही गेला, त्याचं शरीर नाही गेलं, त्यात असणारा जीवात्मा गेला. कर्मानुगच्छन्ति जीवको एकः. त्यात असणारा जीवात्मा त्याने शरीर बदललं. आता रामा गेला म्हणल्यानंतर त्याचा नाम राम या नामाचा नामी झाला त्यात जीवात्मा. आणि मग असं म्हणा व्यवहारात असणारं राम नाव त्याचा नामी ते त्याचं हे आहे काय? जीवात्मा आहे. आणि जीवात्मा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एकच नाव धरून राहत नाही ना. जीवात्म्याने शरीर बदललं का नाव बदललं? एकच नाव धारण करून जीवात्मा राहत नाही. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णामि नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाती नवानि दे. मग जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेडीचे तैसे देहांतराचे स्वीकारीचे चैतन्य नाते. याचा अर्थ असा आहे आपण जुना कपडा टाकला नवीन धारण केल्यानंतर त्याचं नाव बदलते. मला वाटते राम या नामाचा नामी जर जीवात्मा म्हणला तर तिथं त्या नाव बदलून घेतलं. मागच्या जन्मात असणारं मागच्या शरीरात असणारं राम त्या नवीन शरीराला नाही. पण जीवात्मा त्याचा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नामी होऊ शकत नाही. ते म्हणून तिसरा पक्ष स्वीकारा. नाम या नामाचा नामी आत्मा आहे. हे रे बाबा हे तर जुळतच नाही. कारण आत्मा ब्रह्माशी अभिन्न आहे. आत्म्याचा ब्रह्माचा संबंध आहे. आत्मा ब्रह्मरूप आहे. आत्मा वेगळा नाही. वेदांत शास्त्र आत्म्याचं ब्रह्मरूपत्व सिद्ध करते. आणि हे जर खरं असेल तर मला असं वाटते ब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाची संकल्पनाच नाही. कारण नामरूप संबंध जाती क्रिया भेद हे आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. ब्रह्माशी नामाचा संबंधच नाही. कारण नाम आणि रूप हे मायाअंश आहे आणि तो माया रहित असणार ब्रह्मचैतन्य आहे. त्याचा कसा काय संबंध यायचा? आत्म्याशी सुद्धा ते नाम अभेद करू शकत नाही. मला असं सांगायचं आहे व्यवहारातलं कोणतंही नाम आणि त्याचा नाम यात अभेद राहू शकत नाही. पण परमार्थाचा विचार करायचा झाला तर प्रभूच्या प्रत्येक नावाचा परमात्म्याच्या नामाची आणि परमात्म्याच्या स्वरूपाशी अभेद आहे. हे थोडा अवघड पण थोडक्यात सांगतो. संत याचाच उपदेश का करतात? का नाम घ्यायला सांगतात आपल्याला? तर भक्तिशास्त्र सांगते भगवान परमात्म्याचं नाम रूप लीला आणि धाम चिन्मय स्वरूप आहे. काय नाम ब्रह्मेती वेजानात असं सूत्र बोलते. शास्त्र सांगते नामाची ब्रह्म म्हणून उपासना करा. ओम मित्येकाक्षरम ब्रह्म. भगवान परमात्म्याचं नाव ब्रह्म आहे. आमचे संतही ते सांगतात. तुकोबारा म्हणतात देवाचं नाव चैतन्य आहे आणि निजधाम आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. भगवान परमात्म्याचं नाव चिन्मय आहे. चैतन्य स्वरूप आहे. परमात्मा स्वरूप आहे. त्याच्यात भेदच नाही. म्हणून देवाला कोणत्याही अवतारात कोणतंही नाव घेऊन हाका मारायला जमतात. देवाचा अवतार होण्याच्या आधी वसुदेवाच्या उदरी येण्याच्या आधी वसुदेवाचा पुत्र होण्याच्या आधी भगवान परमात्म्याला वासुदेव आहे का नाही? नाव आहे का नाही? ज्या सगळेजण तिथे गेले क्षीरसागरात त्याची स्तुती करू लागले. वासुदेवा ऋषिकेशा
पहिलंच नाव त्याने वासुदेवा घेतलं. वसुदेवाचा पुत्र झाला नव्हता तरी तो वासुदेव त्याला का म्हणतात त्याचं कारण आहे, भगवान परमात्म्याचं नाव सदा सर्व काळ जशाला तसं आहे, त्यात खंड नाही, त्याचा नाश नाही आणि त्याच्या नाहीशी त्याचा अभेद आहे. विठ्ठल परमात्म्याचं नाव या जगतातलं आणि या काळातलं प्रभावी साधन आहे. परमात्म्याच्या नामाखेरीज अन्य साधना नाही तसे नाही. एरवी तरी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही केली येथ वाणी येथ कमतरता नाही. मग तुकोबरा अट्टासाला सांगतात, बाबा मी सुद्धा नामसाधना करतो आणि तुम्ही सुद्धा ते अभिन्न परमात्मा स्वरूपाला असणारं त्या नामाचं चिंतन करा. तुम्ही नामचिंतन करा. वेगवेगळ्या माध्यमात तुकोबरा नामचिंतन करायला सांगतात. पण महाराज तुम्ही एवढं सोपं साधन आम्हाला का सांगता, याच्यात काय अशी विशेषता आहे? तुकोबाराने सांगितलं, बाकी साधनाचा विचार करता भगवान परमात्म्याचं नाम अतिशय गोड आहे. अभंगाचं नाम गोड नाम अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा सांगतात, मी देवाचं नाव का घेतो, तुम्ही का घ्यावं, का माझी रचना त्या नामाला सोडायला तयार होत नाही. त्याचं कारण तुकोबारा पहिल्याच चरणात सांगतात, भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे. आणि एकदा सांगत नाही, द्विरुक्तीनं हा विचार पुढे करतात. शास्त्रात एकच शब्द डबल वापरणं त्याला द्विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. महाराजांनी तो दोष पत्कारून भगवान परमात्म्याच्या नामाचं माहिम्य सांगतात. मी का भगवान परमात्म्याचं नाव घेतो, तुम्हालाही तुमच्या उद्धारासाठी बलत्तर सुलभ साधन म्हणून नाम का पुढे करतो, त्याचं कारण महाराज सांगतात, नाम गोड. नाम गोड. तसं या अभंगात जगद्गुरु तुकोबार महाराज नाम साधनेचे 4 विशेष सांगतात. तुकोबाराज महाराज नामाचं महात्म्य वेगळ्या पद्धतीनं गातात. कधी नामाचा उल्लेख करून गातात, कधी नाम न घेता गातात, कधी देवाचं एकच नाव घेऊन त्याचं महात्म्य सांगतात, आणि कधी देवाचे असंख्य नाव पुढे करतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद कितीतरी आहे. नामसंकीर्तन साधन पैसोते, जळतील पापे जन्मांतरी, न लगती सायास सुखे तो घरा नारायण. नाममात्र वेगवेगळ्या दृष्टीनं तुकोबारा नामाचं महात्म्य सांगतात. कधी अशा वेगळ्या पद्धतीनं सांगणारे तुकोबारा आजच्या अभंगात 4 दृष्टीनं नामाचं महात्म्य सांगतात. तुकोबार म्हणतात, भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे. गोड म्हणे महाराज इथं सामान्य शब्द वापरणार नाम. नाम गोड, नाम गोड. पहिल्या 3 चरणात त्या नामाचा उल्लेख केला नाही. कोणतं देवाचं नाव याचा उल्लेख केला नाही. मग कोणतं नाव घ्यायचं, शास्त्र असं सांगते, मीमांसा शास्त्र असं सांगते. पूर्वपदात जर तुम्हाला संदिग्धता निर्माण झाली तर वाक्यशेष पहा. संदिग्ध तू वाक्यशेषात पहिल्या 3 चरणात त्याचा उल्लेख नाही. पण तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. प्रत्येक साधू पुरुषाला माहित आहे देवाची सगळी नावं सारखी आहेत, पण प्रत्येक साधू पुरुषाने देवाच्या कोणत्या तरी नामाशी आपली वृत्ती बांधून ठेवली. जसं नामदेव महाराज समोर आल्याबरोबर त्यांचं उपास्य केशीराज आहे. मीराबाई समोर उपस्थित झाल्याबरोबर मीराबाईच्या समोर मेरे तो गिरीधर
गोपाल. नाव पुढे आलं तसं तुकोबारा समोर आल्यानंतर तुकोबाराच्या समोर एकच नाव आहे ते विठ्ठल आहे. विठ्ठल. पण केवळ विठ्ठल नावाच्याच बाबतीत तुकोबारा बोलत नाही. सामान्य सर्व याच्यासाठी तुकोबारा सांगतात का भगवान परमात्म्याचं याच्या यावत कोणतंही नाम घ्या ते गोड आहे. तुकोबाराला विचारलं महाराज देवाचं नाव आहे, नाम गोड असणं कसं काय शक्य आहे? एखाद्या वेळेस म्हणलं श्रीखंड गोड आहे, बासुंदी गोड आहे, एखादा रस गोड आहे म्हणणं साहजिक आहे. नाम गोड हा शब्द प्रयोग शास्त्रदृष्ट्या जुळत नाही आणि असतं तर त्याची प्रतीती आम्हाला येत नाही. ते तुम्ही द्विरुक्तीनं का विचार मांडला आणि शेवटी खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर ते तुम्हाला लागते, आम्हाला का लागत नाही. सांगतात भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे. म्हणजे महाराज पहिलीच शंका आहे, देवाचं नाव गोड असणं कदापि शक्य नाही. का नाही? त्याचं कारण आहे नाम गोड असू शकत नाही. का नाही? त्याचं शास्त्रीय कारण सांगतो. नाम ही शब्दाची जात आहे. शब्दाच्या किती जाती आहे ते व्याकरणाचाच भाग आहे. 8 जाती, त्याच्यात पहिलीच काय? नाम. नाम हे शब्दाची जात आहे, म्हणजे नाम हे शब्दात्मक आहे. आणि गोडीचा विचार करायचा झालं तर गोडी रसातला प्रकार आहे. जे षडरस आहे त्या रसातला प्रकार गोडी आहे. मला वाटते गोड हा रस आहे. रस आणि नाम शब्द. ऐका, एक जलाचा आहे आणि एक आकाशाचा आहे. इथे भेद आहे. आणि दुसरं महत्वाचं सांगायचं झालं, नाम शब्दात्मक असेल तर शब्द हा गुणच आहे आणि गोडी रसात्मक असेल तर रस हाही गुण आहे. न्यायशास्त्राचा विचार केला तर गुणावर गुण राहत नाही. गुण ज्याच्या ठिकाणी राहते त्याला द्रव्य म्हणतात. कारण द्रव्याचं लक्षण न्यायशास्त्र असं करते, गुणाश्रयत्वम द्रव्यत्व. द्रव्य कशाला म्हणतात? गुण ज्याच्या आश्रयाला राहतात त्याला द्रव्य म्हणतात. महाराज गोड नामही शब्द असल्या कारण गुण आहे आणि गोडी रस असल्या कारण गुण आहे. गुणावर गुण राहू शकत नाही. पण शास्त्रदृष्ट्या नामगोड हा वाक्यप्रयोगच जुळतो. दुसरी शंका, जर महाराज नाम गोड असतं तर खरं सांगा आम्हाला ते गोड लागते का? जरा कीर्तन लांबलं काय स्थिती होतो. बरं गोड असतं तर आम्ही घेतलं नसतं का? विठ्ठल. गोड असतं तर आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नामाला सोडलंच नसतं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्या अर्थी आम्ही कीर्तनात बसूनही देवाचं नाव घेत नाही त्या अर्थी खऱ्या अर्थानं ते गोड लागत नाही. ही शंका. आणि असं तसं काय, वस्तूचा वास्तव धर्म सर्वांना सारखा प्रतीतीला येतो. ज्या अर्थी आम्हाला येत नाही त्या अर्थी ते गोड नसायला पाहिजे. आणि तिसरी शंका आहे, मग नाम गोड हा हे शब्द तुम्ही एकदाच सांगून जमलं असतं ना, डबल का? म्हणजे आठवलं नाही म्हणून पाठवलं का? तुमचं आमचं आहे. साठवलं नाही का अनिल महाराज? आठवलं पटवलं नाही तर तुमचं आहे. भेटवलं पहिले साठवलं, नंतर आठवलं, आठवलेलं पटवलं आणि पटलंच नाही तर कटवलं. महाराज नाम हा तुम्हाला कारण संतांचं वाङ्मय काय गांजराचं माप नाही. पुरोसुरी सांगत होते मोत्याचं तुकोनी घेतले मोती जैसे अशा स्वरूपाचं आहे. पण तुम्ही हा शब्द डबल वापरून का सांगता? त्याचं कारण आहे तुकोबाराने सांगितलं. डबल सांगण्याच्या पाठीमागे द्विरुक्ती दोष का पत्कारला त्याचंही चिंतन वेळ भेटला तर शेवटी पाहू. तसं अभंगातल्या एकाच चरणाने जास्त प्रकाश टाकणार आहे. म्हणजे एकच चरण सोडणार आहे, 3 जवळ सोडणार आहे. एक सोडणार आहे, 3 सोडणार आहे. मी नेहमी सांगत हे जगन्नाथांना पवार होते, विद्या वाचस्पती जगन्नाथांच्या समोर 2 माईक होते. महाराज 2 माईक होते अण्णाच्या समोर, पण एकच ठेवला. त्या माईक एक चालू होता आणि एक बंद होता. अण्णांनी पोटी फार गोड केली. अण्णांनी सांगितलं यातला एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे.
काय सांगितलं यातला एक माईक चालू आहे, एक माईक चालू आहे. आलं तुमच्या लक्षात लवकर आलं. आनंदीच्या श्रोत्यांचे कान फार तयार असतात. अण्णाला विचारलं, अण्णा तुम्ही एवढ्या पोट्या कशा करता? अण्णाने सोपं उत्तर दिलं, तुम्ही सगळे एक एक लक्ष देता, तुम्ही सगळे एक एक लक्ष देता, पोटी सहजच होते. नाही आलं तुमच्या लवकर लक्षात. इकडे लक्ष द्या. काय करा, काय म्हणत असतो आम्ही, इकडं लक्ष द्या. किती द्या हे मला लक्षात घ्या. इकडं लक्ष द्या. आणि आता एवढ्या जणांचे लक्ष जर गोळा झाले तर पोटी किती आवड आहे का मला सांगायचं काय. अशी देऊ देवडाला भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे. देवाचं नाव गोड आहे. कसं काय गोड आहे हो महाराज? न्यायशास्त्राचा विचार केला तर नावा गोड असं जुळू शकत नाही. त्यावेळेस त्याने सांगितलं, बाबा ते गोडी जो शब्द तू वापरला तो रसात्मक वापरला, तसा कधी तो गोडी शब्द कायचे रस आहेत खऱ्या अर्थानं वेगळ्या अर्थानं त्याचं चिंतन करत होता. म्हणजे तो माणूस फारच कडू आहे हो. तो माणूस कसा आहे? कडू आहे. कडू आहे शब्दाचा अर्थ त्याच्यात काय कारल्याचा रस भरला असतो. त्याला कडू आहे म्हणजे त्याचा दुःखदायक स्वभाव आहे. एखाद्याच्या बद्दल सांगतो का, अहो म्हणे ती नणन आहे ना फारच तिखट आहे. तिखट आहे म्हणजे तिखट आहे या शब्दाचा अर्थ आहे तिचा स्वभाव दुःखदायक आहे. तसं भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे या शब्दाचा अर्थ आहे भगवान परमात्म्याचं नाव आनंददायक आहे. भगवान परमात्म्याचं नाव आनंद देणार आहे. आणि रस या शब्दाचा अर्थ आहे हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा, पुन्हा भाग्याचा भाव काय, पुन्हा दैवाचा भाग पावे तिथीचा. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर दैववानाला ते प्राप्त होते. म्हणून मला सांगायचं काय, भगवान परमात्म्याचं नाव अतिशय गोड आहे. गोड आहे. नाम गोड आनंददायक आहे. कोणाला आनंद देते? सगळ्यालाच आनंद देते. नामधारकाला नामाने किती आनंद दिला, किती आनंद दिला. मला वाटते जे नामाला निगडले त्याने नामाला कधी सोडलंच नाही. महाराज प्रल्हादजीच्या वडिलांनी सांगितलं, प्रल्हादा लक्षात घे, एक तर ते नाव सोड नाही तर मरणाला तयार हो. अकरा प्रयोग केले बापाने मारायला. मला वाटते प्रल्हादजी मरायची तयारी दाखवली पण गोडी लागल्या कारण त्याला सोडलं नाही. मीराबाईच्या जीवनात विचार करायचं झालं तर विषाचा प्याला पाठवला हो. तिला एकच सांगितलं, एक तर देवाचं नाव सोड नाही तर हा प्याला प्राशन कर. मीराबाईनं हसत हसत विष का प्याला राजाजीने बेजा पिबत पिबत निरा हासिरे. मला सांगायचं काय, नाव सोडलं नाही याचा अर्थ नाव ज्यांना त्यांची गोडी लागली त्यांनी सोडलं. तुकोबारा म्हणतात का खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं नाव आनंददायक आहे. आनंददायक गोड आहे. पण दुसरा प्रश्न असा पडतो, आम्हाला ते गोड का लागत नाही? आम्हाला का गोड लागत नाही? बरं, तुकोबारा किंवा वैष्णव संतांची अनुभूती अशी आहे का देवाचं नाव साधं गोड नाही. या जगतात सगळ्यात गोड जर पदार्थ कोणता असेल तर असं म्हणतात अमृत सगळ्यात गोड आहे. आणि त्या अमृतापेक्षाही Yeah.
वैष्णव संताची अनुभूती अशी का देवाचं नाव अमृतापेक्षाही गोड. अमृत जयास फिके पुढे तुकोबार म्हणतात. अमृता उनी गोड नाम तुझे नामदेव महाराज म्हणतात. नामामृत गोडी वैष्णवा ज्ञानोबा म्हणतात. सगळ्या संतांची एक वाक्यता आहे का ज्याच्या पुढे अमृत फिक आहे. अमृत सगळ्यात अमृत रसस्वाद आणि रसतत्व. अमृताची चवी निवडी जे ते अमृता सारी अनुपेमी स्वरूपाचं अमृत आहे. अमृता सारिखीचं म्हणजे अमृत किती गोड आहे अमृतासारखं आहे. म्हणून तर चहाला नाव देतात अमृत तुल्य. अन्य गोड रसाला जर उपमा द्यायची झाली तर अमृताची देतात. सगळ्यात गोड अमृत आहे. अमृत एवढं गोड कोणीच नाही. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अमृत सुद्धा ज्याच्या पुढे फिकं ठरते असं देवाचं नाव गोड आहे. देवाचं नाव इतकं गोड आहे. सगळ्या वैष्णव संतांची अनुभूती जे आहे ते गोड आहे. अमृत पाहिलं का आपण. तेव्हा अमृत जे आहे ना ते ऐकिवातच आहे आपल्याला. आणि प्यायचं झालं तर जावं लागतं. ते पुढं स्वर्गात जावं लागते. एक अमृताची कोठार आहे. पण ते 100 यज्ञाचं तिकीट खिशात पाहिजे ना तर तिथून ढकलून देतात. 100 यज्ञाचं तिकीट खिशात असलं तर तिथं जायला जमते. तरी लोक मला कळत नाही. 10व्याच्या पत्रिकेवर टाकतात. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक स्वर्गवासी झाले. स्वर्गात अमृत आहे. मी म्हणतो इथं अमृत तुल्य तिथं अमृत आहे. अमृत तुल्य सोडून अमृत प्यायला गेला तर काही दुःख करण्याचं कारण विसंगती आहे त्या पत्रिकेत. दुःख करण्याचं कारण आहे का. तो तिथं गेला म्हणजे अमृत प्यायला गेला नाही. इथं अमृत तुल्य आहे. काय अमृत तुल्य नाही का ते सांगायचं अमृत आहे. तर त्यालाही माहित आहे की हा तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाही. आयुष्यभर यानं केलेल्या उचापत्या त्याला माहित असतात. म्हणून त्याच्या आधी दुःख कळवण्यात अत्यंत दुःख होते की त्यांना त्यातच लक्षात आलं पाहिजे. असंच एक 31st पार्टी केली धडकलं गचकलं. पार्टीतून गेलं गेल्यानंतर त्याची पत्रिका अशीच निघलेली होती. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक स्वर्गवासी झाले. की झालं असं. ती पत्रिका कोण पोस्टमन होता मला माहित नाही. त्याला तिथं कुठं तो कुठे गेला होता. स्वर्गात कसं जाईल पार्टीतला होता. तो गेलेला डायरेक्ट होता तो नरकात होता. त्या कोण पोस्टमन मला माहित नाही. पत्रिका त्याला तिथे गेली. त्याला त्याची पत्रिका कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक स्वर्गवासी झाले. त्याचीच पत्रिका त्याच्या हातात पाहिल्यावर त्याला आनंद वाटला. त्यांनी तिथं आता ते यमधर्माला विनंती केली. म्हणे महाराज एक विनंती आहे. काय तुमच्याकडे मोबाईल आहे का. मोबाईल तुला काय करायचं म्हणजे काही माझी मित्र खाली आहे. माझी सोबती काही खाली आहे. तिथं व्हॉट्सअपला आपल्या ते मोबाईलला रेंज आहे का. रेंज तर चांगली रेंज आहे. माझे काही मित्र आहेत त्यांना मला मेसेज पाठवायचा आहे. माझा मोबाईल खालीच राहिला. तिथं धडकलो ना तिथंच पडून गेला. तुमचा मोबाईल थोडा देता का. तिथे बाबा मोबाईल देतो. बरं होईल मला माझ्या मित्राला मेसेज टाकायचा. खाली पार्टीतले मित्र होते त्याने मेसेज केला व्हॉट्सअपला. त्या मेसेजचा मजकूर असा होता. त्याच्या मित्राला मेसेज केला. त्यानं सांगितलं दोस्तो मित्र हो जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. काय म्हणतो तो मेसेजमध्ये. जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. मेल्यावर सुद्धा जाऊन नरकाला पत्ता मात्र स्वर्गाचाच दिला. पुढे गेलो आम्ही नरकाला गेलो. पत्ता कुठचा दिला. कळवण्यात अत्यंत दुःख होते की अमुक अमुक कुठे गेले. मला सांगायचं काय हे स्वर्गाला सगळेच काही जात नाही. बरं तिथेही काय जागा कमी पडेल. सांगायचं काय आदर असतो त्याच्याविषयी. स्वर्गाला अमृत आहे. स्वर्गात अमृत आहे. कोठार आहेत अमृताची. अमृत सर्वात गोड आहे. रसात सगळ्यात गोड आहे. पण त्याच्यापेक्षा भगवान परमात्म्याचं नाव अतिशय गोड आहे. किती गोड आहे. अमृत फिका आहे म्हणजे त्याच्यासमोर. मला सांगायचं मग ते एवढं गोड असणारं आनंददायक असणारं देवाचं नाव आम्हाला गोड का लागत नाही. आम्हाला ते गोड लागायला पाहिजे पण आम्हाला गोड का लागत नाही त्याचं पहिलं कारण आम्ही त्याप्रमाणे तसं नामस्मरण करत नाही. आम्ही
देवाचं नाव त्या पटीनं त्या पद्धतीनं घेतच नाही. आणि अमृत मुळात गोडच आहे. गोड नसतंच तर हे महात्मे त्याला लिगडलेच नसते. मीराबाई येते, सगळे नामधारक संत घ्या, त्याने नाम सोडलं नाही, सगळं सोडण्याची तयारी दाखवली, पण देवाचं नाव त्याने सोडलं नाही. इतके ते चिकटले. बरं, गोड असतं तर एवढं गोड नाम चिंतन करता 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 भजन रंगात आल्यानंतर मध्ये चहा पिण्याची तलपच झाली नसते. कारण निरपेक्ष गोड असणारा अमृताने ताकद आहे. त्याच्या चहा खायचं, चहावर भागत नाही. भजनातून उठून जातात. आणि भजनातून उठून गेल्यानंतर बरोबर खरं सांगतो मी, ते भजनातून उठून जातात. आणि मग भजनातून उठून गेल्यानंतर तिथं नाही, तिथं शपथ करून सांगतात त्याला. याचा अर्थ असा आहे, निरपेक्ष गोड असणारा अमृत जर चाखत असू तर हे सापेक्ष विषयात तो रमला कसा. एक तर नाव गोड नसलं पाहिजे, आणि नाही म्हणावं तर संतांना ते संत त्याला सोडत नाही. नेमकं नाम गोड आहे का गोड नाही, आनंददायक आहे का आनंददायक नाही, तर त्याचं उत्तर आहे देवाचं नाव गोडच आहे. मग आम्हाला का लागत नाही. एक तर आम्ही तसं घेत नाही. देवाचं नाव घेतो आम्ही 4 दोष जवळ बाळगून घेतो. एक सपापता, दुसरी सदंभता, सव्यभिचारता आणि सकामता. विठ्ठल सदोष चिंतन करतो आम्ही, खऱ्या अर्थानं सपाप करतो, सदंभ करतो, सव्यभिचार करतो आणि सकाम करतो. नामचिंतन करते, नामचिंतनही करतो आणि पापही करतो. सपापत आहे. नामचिंतन थोडं करतो आणि त्याचा दंभ अधिक दाखवतो. सदंभत आहे. नामचिंतन तर करतो, अन्य साधनावरही त्याची रुची अन्य साधनात सुद्धा आहे. सव्यभिचार आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सकाम, या नामापासून मला संसारातलं काही लौकिक फळ भेटावं ही आशा आहे, म्हणून ती सकामत आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याचं नाम गोडच आहे. मग आम्हाला का लागत नाही. वस्तूचा वास्तव धर्म सर्व याला सारखा प्रतीला येतो. इथं गुळ आहे. गुळ माझ्यासाठी ठेवला, कीर्तनकारासाठी ठेवला, खाल्ला तर कीर्तनकाराला गोड लागतो. घेऊन जर तोंडात टाकला तर दुसऱ्याला कसा लागतो. गुळ कसा आहे, खाल्ला का कधी, पाहिला का गुळ खाल्ला का कधी, कसा लागतो. इतका कसा आहे, गोडच आहे ना, पाहिला नाही घेऊ. अर्थ असा आहे, गुळ गोडच आहे. गुळ कोणी खा, कधी खा, कसाही खा, गुळ कसा लागतो. कारण वस्तूचा वास्तव धर्म आहे, तो सगळ्याला सारखा प्रतीला येतो. गुळ सगळ्यांनी खाल्ला तरी त्यांना गोड लागतो. तरी म्हणतात गाढवाला, मला नाही कळत. मी गाढवाला गुळ लावण्याचा प्रयत्न केला. गाढवाला गुळ खाल्ला पण त्याला चवच सांगायचं जमले नाही, म्हणून काही कळलं नाही. गाढवाला गुळाची चव काय म्हणतात म्हणाय आपल्या. गुळ गोड आहे, मला सांगायचं वस्तूचा वास्तव धर्म सर्वाला सारखा प्रतीला येतो. पण देवाचं नाव गोड आहे तर आम्हाला का लागत नाही. कधी कधी असं होते देवा, एखादा पदार्थ गोड आहे पण गोड लागत नाही. गोड पदार्थ कडू लागतो आणि कडू पदार्थ गोड लागतो. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी फेरफटका मारत होता. थोडा अंधार, मंद अंधकार पडलेला होता. जाता 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 संध्याकाळी फिरता फिरता त्याच्या पायाला थोडंसं खरचटल्यासारखं झालं. घरी आला, रक्त दिसलं. घरात आला. घरात आल्याबरोबर त्याच्या पत्नीला म्हणे, अगं माझ्या पायाला काहीतरी लागल्यासारखं वाटते, थोडी चक्कर आल्यासारखी वाटते, नेमकं काही कळत नाही. संशय बळावला. पत्नी आतल्या घरात गेली. तिने डब्बा उघडला. डब्यात ठेवलेला गुळाचा खडा, बिना केमिकलचा गुळ होता, तिनं काढला आणि ते गुळ बराबर त्याच्या हातावर ठेवला. गुळ हातावर ठेवल्याबरोबर तो गुळाचा खडा हातावर घेतला आणि त्याने तोंडात टाकला. टाकल्याबरोबर जसं काय विष खाल्लं तसं तोंड त्यानं केलं. त्याला गुळ अतिशय कडू लागला. गुळ त्यानं थुंकून टाकला. संशय अधिक बळवला. दारात लिंबाचा झाड होतं,
त्या कडुलिंबापर्यंत ती आली, त्याचा फांदी तोडली, पानं घेतले, त्याच्या हातावर दिले. हातावर दिल्याबरोबर त्यानं ते पानं हातात घेतले, तोंडात टाकले, त्याला पानं गोड लागू लागले. आलं लक्षात? लिंबाचे पानं त्याला गोड लागतात आणि गोड गुळ त्याला कडू लागतो. संशय पेटला. निश्चित याला बाधा झाली. काय? सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर विषबाधा झाल्यानंतर त्याला गोड असणारं कडू लागते आणि कडू असणारं गोड लागते. आता माझा प्रश्न अभंगात या, भगवान परमात्म्याचं नाव गोड का कडू? नाही, त्याच्यावर गोड म्हणलं तर पुन्हा घरी जायला जमायचं नाही आणि कीर्तन 2 तासात सोडायला जमायचं नाही. गोड आहे तर अखंड गोडी, निरपेक्ष गोड आहे, किती चाकलं तरी. मला सांगायचं काय, देवाचं नाव गोडच आहे. मग आम्हाला का लागत नाही गोड? त्याचं कारण आहे, आम्हाला विषबाधा झाली. मी बोलत नाही, ज्ञानोबा सांगतात, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विठ्ठल परमात्म्याचं नाव गोडच आहे. आम्हाला का लागत नाही? ज्या चित्तानी सुखदुःख अर्थात याची गोडी टाकायची, त्या अंतःकरणावर चित्तावर विषयरूपी विषय एवढं चढलं का गोड असणारं भगवान परमात्म्याचं नाम आम्हाला कडू लागू लागलं. मग आता मोठा प्रश्न पडतो, आता हे विष तरी कशानं उतरवायचं? तर त्याला उत्तर एकच आहे, हे विष उतरवण्यासाठी जे औषध घ्यायचं ते नामच आहे. हे साधा औषध नाही, या भवरोगाचं ते औषध आहे. भवरोगाचं याची भवरोगाचे औषध जन्मजरा आणि होईल वद षडवर्गा सावळे रूप ल्यावे डोळा, हे भवरोगाचं औषध आहे. विषय सांगायचा झाला तर भगवान परमात्म्याचं नाव औषध आहे. औषध विष उतरवण्याचं औषध आहे. तिसरी शंका घेतली होती, भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, हे महाराजांनी डबल का सांगितलं? पुढचं आठवलं नाही म्हणून सांगितलं का? त्याचं उत्तर असं आहे, नाही बाबा, नामगोड या शब्दात तुकोबारला वेगळे 2 भाव सांगायचे. एकाच सांगायचं आहे का नाम आरंभालाही गोड आहे, नाम परिणामालाही गोड आहे. काही आरंभाला गोड असतात, परिणामाला कडू असतात. काही आरंभाला कटू असतात, परिणामाला गोड असतात. काही आरंभालाही कडूच असतात आणि परिणामालाही कडूच असतात. काही आरंभालाही गोड असतात आणि परिणामालाही गोड असते. आरंभाला कटू असते आणि परिणामाला गोड असते. मला वाटते अभ्यास आरंभाला कटूच आहे. मृदंगाची विद्या प्राप्त करायची, थंडी सकाळी प्रॅक्टिस करायची, आरंभाला कटूच आहे, पण परिणामाला मात्र गोड आहे. कसे बोलतात? याचा अर्थ परिणाम त्याचा गोड आहे. आरंभाला कटू पण परिणामाला गोड आहे. काही आरंभाला गोड आहे पण परिणामाला गोड नाही, तिखट आहे. तिखट चांगलं. आरंभाला गोड आहे. विषय इंद्रियाचा संयोग झाल्यानंतर जे सुख उत्पन्न होते, राजसुखाचं वर्णन केलं ना. विषेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमिव. आलं का लक्षात? परिणामाला जे खऱ्या अर्थानं विषासारखं आहे, आरंभाला गोड आहे पण परिणामाला ते कटू आहे. कटू उदाहरण सांगू का तुम्हाला? पूर्वीच्या काळी एक आजार होता, अलीकडे तो पाहायला सापडत नाही. त्या बोटाच्या फटीत बारीक 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 फोडं यायचे, पिवळे फोडं यायचे आणि ते फोडं झाल्यानंतर त्याला खरूज असा आजार म्हणतात. तो आजार एकच होता, त्याला खाजवावं वाटायचं. खाजवते होते तितका आनंद, हे बरं वाटायचं. आणि ते खाजवणं बंद झालं रे, झालं का ते रक्तबंबाळ हात व्हायचे. आरंभाला गोड आहे, खाजवायला, पण परिणाम मात्र फार कठीण आहे.
काही आरंभाला गोड खाते वेळेस काही जण सुस्तीच करत नाही, विचारच करत इतकं खातात इतकं खातात काय सांगायचं, किती खातात तुम्हाला नसेल लक्षात आलं, यांच्या खायचाच विचार करत नाही, पण परिणाम रसना नाव बस. मला सांगायचं काय, अरे मला गोड वासना घ्यायचे कधी कधी द्या महाराज. ते ठेचा असा गोड होतो, नवीन नवीन मिरची आलेली असते, पंढरीची वाट असते, पंक्ती कोणती असल्या तर लोक जर ते भाकरी ठेचा समोर आला ना, त्याच्यासोबत पिठला असावं, ठेचा असावा, कांदा कांदा आणि असा ठेचाचा गोळा असला ना, लोक विचारच करत नाहीत, कारण घरून ते आलेले असतात, पंक्ती दररोजच्या पंक्तीच असतात. ते असा ताव मारतात, असा ताव मारतात, वारीतला प्रसंग परत जागाही लवकर भेटत नाही. आरंभाला गोड आहे पण परिणामाला आरंभाला कसं आहे, गोड आहे पण परिणामाला गोडवा आहे. डॉक्टर म्हणतात काय खाल्लं होतं, त्याने ठेचा भाकरी खाल्ली होती, त्याचा आरंभ गोड आहे, परिणाम कडू आहे. अशी काही साधन आहे. आणि काही साधनाचा विचार करायचा झाला तर आरंभालाही कटू आहे आणि परिणामाला सुद्धा कटू आहे. ते दारू पिणारे म्हणे सरकारचे उपकार येतात आपल्यावर. खऱ्या अर्थाला पाहिजे झालं तर तोंड सरळ ठेवून पित नाहीत म्हणे दारू पिणारे. तोंड सरळ ठेवून पित नाही, त्याचं तोंड वाकडं करून पितात. मी एका पिणाऱ्याला विचारलं, का असं का पिता, ते कशी आहे, ते गोड नाही कडू आहे. कडू आहे तर पिता का, कडूच आहे तर पिता का, त्याचा परिणाम. मला वाटते दारू आरंभालाही कटू आहे आणि त्याच्या जीवनावर होणारे परिणाम सुद्धा कटूच आहे. दारू गांजा मद्यो यारो अक्कल हो जाती. किती संतांनी जागृती केली, संतांचे हा बोधवचन ऐकले पाहिजे. व्यसने सगळी सोडून द्याना, सरळपणाचे जीवन जगाना. साधू संतांनी आर्त हाका मारल्या तो या जगताच्या हितासाठी कळवळले हे संत. मला सांगायचं, आरंभाला ही करून परिणामाला करू, पण भगवान परमात्म्याचं नाव आरंभाला ही गोड आणि परिणामालाही गोड आहे. विठाला अन्य काही साधन आहेत ते आरंभाला कटू परिणामाला गोड, आरंभाला गोड परिणामाला कटू. आधी कटून नंतर जारण मारण विद्या काय, आरंभाला ते मिळून असं म्हणतात, जळतं प्रेत ओढायचं, त्याच्या छातीवर बसायचं, विष्ठा भक्षण करायच्या, ते असं काहीतरी सांगतात. ते आरंभ इतका कठीण आणि शेवटी फळ जगताला उपकार करत फिरतो. परिणामही कठीण महाराज. त्याला गती बिघडली, दुसऱ्याला दुःख दिल्यावर त्याची गती कशी काय व्हायची. मला सांगायचं काय, हे दोन्ही साधनं पाहायचं झालं ते का आलं, कीर्तनात काळ कुत्रे नव्हतं असं कोणी म्हणून इकडं आलं ते सांगत होतो महाराज, मी होतो बरं का. आलं का लक्षात. मला सांगायचं काय, अशी काही साधनं आहेत बाबा का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं ते आरंभाला ती कटू परिणामाला कटू. आधी चांगली आहेत, नंतर परिणाम वाईट आहे. पण भगवान परमात्म्याचं नाम आरंभालाही गोड, म्हणजे साधन काही गोड आणि परिणाम सुद्धा. त्याचा परिणाम काय, मुखानं नाम घेतलं का हातात मोक्ष आहे. मुखी नाम हाती
परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर मुख्य नाम हाती मोक्ष, हातात मोक्ष आहे. आणि नामानं कसं काय मोक्ष प्राप्त होतो? ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो, नामानं कसं होतो? त्याचे 2-3 कारण. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगम तम तेन माम उपयान्ति. अतिशय प्रीतिपूर्वक घेतलेल्या नामाने परमात्मा प्रसन्न होतो, त्याला ज्ञान देतो आणि त्याला मुक्त करतो. अशी संगती लावा. या वस्तूचं सामर्थ्य आहे, नामात ते सामर्थ्य आहे. नाम जर ब्रह्मरूप असेल, नाम ब्रह्मेती वेजानात असेल, तर त्याचं चिंतन केल्यानंतर वस्तू सामर्थ्य शक्तिमानावी. परमात्म्याचं नाव मोक्ष देतो म्हणजे परिणामाला गोड आहे आणि घेते वेळेस गोड आहे. बाकीच्या साधनाची अटाटी नाही याच्यात. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तो कोणी घ्या, कोणी घ्या, यारे यारे याची बलती कोणी घ्या. बरं कसंही घ्या, कसंही घ्या म्हणजे जसं जमन असं घ्या. विठाई, किठाई, कृष्णाई, कान्हाई, तुम्हाला जसं कसंही घ्या, कसंही घ्या, कसंही घ्या. भजन करा सांगतो विठ्ठल. देवाचं नाव कसंही घेतलं तरी उद्धार करते. तैसा बोल राम भुकेला नाही तया विना विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. नाही जरी तुझं मधुर दिदला सुस्वर नाही देवे, त्याच्याशिवाय देव भुकेला नाही, त्याच्यासाठी देव भुकेला नाही. जसं येईल तसं म्हणा. देवाचं नाव कसंही घ्या उद्धार करते. पुराणात एक श्लोक येतो, नामनैकी वाची शक्ती श्रोत्रमूलम पथगतम वा शुद्धम वा अशुद्ध वर्णम व्यवहिती रहितम तारयतेव सत्यम. पण या नामात एवढं सामर्थ्य आहे. यानं नाव घेतलं नाही, हा वाटेनं जात आहे आणि वाटेनं जाता जाता श्रोत्रमूलम पथगतम वा, पथगतम वा, वाटेनं जाता जाता याच्या कानावर देवाचं नाव पडलं. श्रोत्रमूलम कानाच्या छिद्रावर, पथगतम वा वाटेनं जाता तारयतेव सत्यम. यानं घेतलं नाही पण याच्या कानावर नाव पडलं तरी चालते. इतकं गोड आहे का दुसरं झालं? तिथं स्वतःच अनुष्ठान करावं लागते. दुसऱ्याचं अनुष्ठान चालू आहे, कानावर पडलं तरी चालते. श्रोत्रमूलम पथगतम वा. परत शुद्धम वा अशुद्ध वर्णम. शुद्ध वर्ण आला तरी राम 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 म्हणता लांब 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 होते का नाही? राम शुद्ध पुढे राहत नाही. विठ्ठल 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 शुद्ध उच्चार होते का? शुद्ध राहतात का वर्ण? शुद्धम वा अशुद्ध वर्ण. वर्ण शुद्ध असो किंवा अशुद्ध जरी झाला पुढं, उद्देश देवाचं नामचिंतन करण्याचा आहे ना. तारयतेव सत्य. शुद्धम वा अशुद्ध वर्ण व्यवहिती रहितम. एकत्र नाही दोष. राम असं त्यानं म्हणले नाही. एखाद्याला विचारलं काय चाललं तुमचं? नाही काय चालायचं महाराज, आमचं संसारी जेवायचो. काय विचारता तुम्ही? आमचं काय नाही, करा करा मरा मरा. करा मरा, करा मरा. करातला रा आणि मरातला, त्यानं देवाचं नाव घेतलं का? नाही. करातला रान मरातला म, 2 शब्दात अंतर आहे, 2 अक्षरात अंतर आहे. आलं का लक्षात? पण अंतर जरी असलं तरी त्याचा उद्देशही देवाचं नाव घेण्याचा नव्हता. करा मरा सांगत होता, पण रकाराच्या समोर मकार आला का राम नाम सिद्ध झालं. सांगितलं तारयतेव सत्यम विठ्ठल. अर्थानं पाहायचं झालं तर देवाचं नाव असं जरी मुखाला आलं तरी चालते. शुद्धम वा अशुद्ध वर्ण व्यवहिती रहितम तारयतेव सत्यम. नाही एखादा विद्यार्थी धातुपाठ करू लागला, जे राम तराम
विचारलं काय चाललं तुमचं? म्हणे काय नाही आमचा आराम. आळंदी तशी विश्रांतीचीच नगरी आहे ना. तिथं देवही विश्रांतीला येतो, संतही विश्रांतीला येतो, मग साधकच का विश्रांती घेणार नाही? काय चाललं आमचं? म्हणे मधुकरी दुपारी खाल्लेली, आता फक्त आराम चालला. याचा अर्थ आराम चालला, त्यांना देवाचं नाव घेतलं का? काढून टाका राम. आलं लक्षात? म्हणून आराम. फक्त गुळ खाऊ नको रे बाबा. आला तर काय हरकत नाही, गुळावर लक्ष द्या. आलं मला सांगायचं काय? देवाचं नाव कसंही येऊ द्या, कसंही येऊ द्या. साधन काली गोड आहे नाही हो. देवाच्या कसं एकदा जरी नाव घेतलं ना तरी उद्धार होते. एकदा जरी नाव घेतलं तरी उद्धार होते. भजन करा सांगतो विठ्ठल. काय झालं? एक कोडी अंगावर कोड फुटला, वैतागला, ओला कोड होता. काशीचा प्रसंग आहे. गंगेच्या काठावर गेली, उडी टाकली त्याने, पाण्यात उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर कमालजी तिथं बसले होते. कमालनं पाहिलं, चांगला दडदाकट तरुण दिसतो, यानं त्या पाण्यात उडी टाकली, त्याला देह समर्पण करण्याची इच्छा दिसते. तितका देहावर जीवावर उदास का झाला? कबीरजी कमालजीनं उडी टाकली, कमालजीनं बाहेर काढलं, विचारलं बाबा काय रे, का असं का करतो? नाही काय करायचं, कोणी जवळ बसू देत नाही, ओला पोड अंगाला फुटलेला आहे, काय सांगायचं, काय वेदना आहेत तुम्हाला? असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरोबर, म्हणून मी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्राणत्याग करण्यासाठी इथं आलो. बाबा अरे असं करू नको, माझ्याकडे औषध आहे. म्हणे भरपूर औषधं मी केले पण कोणाचाच परिणाम झाला नाही. कमालाने सांगितलं माझ्याजवळचं औषध त्याचा एकदा तर प्रयोग कर. एकदा जर तू प्रयोग केला तर तुझ्या जीवनात निश्चित तुझा पोट गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणे कोणतं औषध आहे? म्हणे काहीच औषध तुझ्या जवळचं आहे, फक्त तुला म्हणायचं आहे. म्हणजे काय म्हण? म्हणे राम म्हण, तुझा पोट जाईल. कमालांनी त्याचं असं मनगुट पकडलं, पाण्यात तो होताच उभा, त्याला असं दाबलं, म्हणे राम म्हण. राम म्हणलं, पण तितकी तळमळ नव्हती, त्याच्या अंगाचा काही कोड गेला. कमल महाराज खूप जण सांगतात असं होते तसं होते, कुठे काय झालं? ते म्हणे बाबा तू ज्या तळमळीनं म्हणायला पाहिजे तसं म्हणलं नाही ना. पुन्हा त्याचं मानगुट पकडलं, पुन्हा पाण्यात दाबलं, एक वरून लावली. लावायचं असलं काही, जशी लावली राम म्हणून वर आला, त्याच्या अंगाचा पोट गेला. कमालजीला आनंद झाला. कमालजी उड्या मारत 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 घरी आले. कबीरजी बसलेले होते. म्हणे बाबा आज मला खरं देवाच्या नामाचं माहिती कळलं. देवाचं नाव किती चांगलं आहे, किती विशेष आहे, किती फळ देणार आहे ते मला बाबा कळलं. तर काय झालं बा? म्हणे बाबा असा एक कोडी देहावर उदास झाला, प्राणत्याग करण्यासाठी गंगेच्या काठावर आला आणि प्राणत्याग करण्यासाठी त्यानं गंगेत उडी टाकली. अंगाला ओला कोड होता. मी त्याला रामनामाची संहिता दिली, रामनामाची दीक्षा दिली. त्यानं राम म्हणल्याबरोबर त्याच्या अंगाचा कोड गेला. कबीरजीनं हे प्रसंग ऐकला. कमालाला वाटलं कबीरजीला आनंद होईल, पण कबीरजी दुःखी झाले आणि कबीरजीनं सांगितलं अरे म्हणे बाळा तुला रामनामाचं माहिती यथार्थ नाही रे कळलं. कबीरजीनं सांगितलं काय नाही, ऐक. त्या घाटावर आहे ना एक महात्मा लिहित बसलेला आहे, नाव तुलसीदासजी आहे. तू त्यांच्याकडे जा, मी तुला पाठवतो. एक चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी तू उघडायची नाही, त्यांच्या हातात द्यायची. ती चिठ्ठी घेऊन कमाल तिथपर्यंत पोहोचला आणि ती तुलसीदासजी होते, तुलसी रामायण लिहित होते, त्यांच्या हातात ती चिठ्ठी गेली. चिठ्ठीवर मजकूर होता, डुबावंश कबीर का उपजे पुत कमाल, राम नाम के बदले कोडी की नहाल. आणि कबीराचा वंश बुडाला. डुबावंश कबीर का उपजे पुत कमाल, राम नाम के बदले कोडी की नहाल. पुन्हा हो रामनामाच्या बदली त्यानं कोड्याचा कोड घातला, कोड निवृत्त केला. कबीराचा वंश बुडाला. काय संकेत होता ते तुलसीदासजीच्या लक्षात आलं. यातून आशय काय सांगायचं आहे? तुलसीदासजीनं सांगितलं कमाला अशी दौंडी दे का जेवढे काशीत या वाराणसीत जेवढे काही
कोडी आहेत त्या सगळ्या कोड्यांना बोलून आण. दौंडी देण्यात आली. असे 500 कोडी त्यावेळेस भरले. ते तिथं आले. तुलसीदाजीनं एका हातात अर्थात एका भांड्यात पाणी घेतलं, तुलसी पत्र घेतलं आणि त्याच्यावर राम नाव लिहिलं. ते तुलसी पत्र त्या पाण्यात टाकलं आणि पाण्यात टाकल्यानंतर ते रामनामाने मंतरलेलं पाणी हातात घेतलं आणि 500 कोड्यावर असं टाकलं. टाकल्याबरोबर 500 जणांचा कोड एका रामनामात गेला. एका रामनामात 500 जणांचा कोड निवृत्त झाला. त्याला लक्षात आलं का आपल्या वडिलांनी कान टोचण्यासाठीच आपल्याला इकडे पाठवलं. आपण एका रामनामात एकाचा कोड निवृत्त केला आणि तुलसीदाजीनं 500 जणांचा कोड निवृत्त केला. किती बळ आहे या रामनामात. घरी आला आनंदानं, गुरुजी बाबा मला माफ करा, मला कळलं नाही रामनामाचं माहिम्य. आज मला खरं माहिम्य कळलं. का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एका रामनामानं 500 जणांचा कोड निवृत्त होऊ शकतो. कबीरजीनं तरी समाधान प्रकट केलं नाही. कबीरजीनं सांगितलं, ऐक बाबा, नदीच्या पहिल्या तीराला एक साधू त्या वाळवंटात पहुडलेला आहे, तू त्याच्याकडे जा. ते होते सूरदासजी. सूरदासजीकडे पाठवलं आणि पाठवल्यानंतर एक मजकूर दिला, चिठ्ठी पाहायची. चिठ्ठी घेऊन पहिलं तीराला हे कमालजी गेले. कमालजीने चिठ्ठी सूरदासजीच्या हातात दिली. त्यातला मजकूर होता, तुलसीने 500 कोडी की नहाल, कितनी कम किंमत होई राम नाम की लाल. लाल म्हणजे लाल त्यांना म्हणायचे. तुलसीने 500 कोडी की नहाल, तुलसीदाजीनं फक्त 500 कोड्याचा कोड निवृत्त केला. किती कमी किंमत रामनामाची केली हो. तुलसीने 500 कोडी की नहाल, कितनी कम किंमत होई राम नाम की लाल. मग आता सूरदासजीनं सांगितलं, बाबा काशीत जेवढे प्रेत आहेत तेवढ्या किती, ते सगळे प्रेत जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर आतापर्यंत जे गेलेले काही अस्थी पडल्या होत्या, सूरदासजीनं एक अस्थी हातात घेतली. त्या अस्थीत फक्त रा एवढंच म्हणल्यावर सगळे प्रेत उठून बसले. विठ्ठला नाम फल द्यायला प्रभावी आहे. माझा विषय चालला का नाम आरंभालाही गोड आहे आणि परिणामालाही गोड आहे. कोणी घ्या कसंही घ्या. सांकेत्यम परिहास्यम वा स्वयं हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहण अशेष अगहरम विदू. सांकेत्यानं म्हणा, एखाद्याला चिडवण्याच्या, काय म्हणे महाराज काय हरिहरीच करता का म्हणत असतात लोक. महाराज म्हणलं का सगळ्या गावाचा मेवना. म्हणतात उपास करतात, पण उपास करतो असं करत जा, कमीत कमी देवाचं नाव तरी घेत जा. पूजनीय प्रातःश्री वैकुंठवासी गुरुनाम मामासाहेब विद्यापीठात गेले. त्यावेळेस ते शिकवायला गेले. प्राध्यापक होते. शिकवायला गेल्यानंतर ते आता मामा म्हणजे त्या काळातले फिलॉसॉफर होते, तत्ववेत्ते होते. रामकृष्ण परमहंसांनी मामाच्या बाबतीत असं म्हणावं का आम्ही तत्वज्ञान सांगतो आणि दांडेकर तत्वज्ञान जगतात. ही विशेषता ज्यांची होती. तत्ववेत्यात ज्यांचा उल्लेख अशा प्रकारचा अग्रगणी, तत्वज्ञान जगणाऱ्या महापुरुषात तत्ववेत्ता महापुरुष, तत्वनिष्ठ जैसा नागवेचे भ्रांतीचा या स्वरूपाचे मामा तिथे गेल्यानंतर विद्यापीठातल्या त्या विद्यार्थ्यांनी अर्थात त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मामांना पाहिलं. तो गणवेश पाहिला, शुभ्र वस्त्र पाहिले, जरी तशा प्रकारचं शर्ट पाहिलं, डोक्यावर टोपी पाहिली आणि ती टोपी पाहिल्यानंतर त्याने पुंडलिक वरदा हरिविठ्ठल असा गजर केला. मामाने बरं झालं, मला पाहिल्यानंतर तरी तुमच्या मुखात देवाचं नाव आलं ना. मामा रागावले नाही. त्याचा परिणाम पुढे काय झाला ते सगळे त्यांचे शिष्यच झाले. विठ्ठल संपत आलेलं आहे. देवाचं नाव आरंभालाही गोड आहे. कोणी घ्या, कसंही घ्या, कधी घ्या, कधी घ्या, कधी घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. कधी घ्या, कधी घ्या. बदलत्या काळी नामावरी सुलभ मोडी भाविका. आणि शेवटी सांगतो, कधी घ्या, कसं घ्या, कोणी घ्या.
असं भगवान परमात्म्याचं नाव आरंभाला गोड आणि परिणामाला सुद्धा फल देणार आहे. नाम गोड, नाम गोड परिणाम. भगवान परमात्म्याचं नाव आनंददायक आहे, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देणारे. योगाला जे परमात्मा सुख प्राप्त होत नाही, योगी हा दुर्लभ असणारा परमात्मा नामाने वश होतो आणि राबतो. अशा कितीतरी वैष्णव संतांची अनुभूती आहे. गड्या संपलं नाही तर कसं दोन चार सांगितले असत्या. कितीतरी संतांची अनुभूती आहे का नाम साधना करून भगवान परमात्म्याला सत्तेनं घरात त्याने राबवलं. एका अभंगात 13 भक्ताची लिस्टच ते पाहण्यासारखे. असा भगवान परमात्मा नामाने वश होतो. असं नाम आरंभालाही गोड आणि परिणामालाही गोड हा नामाचा एक विशेष आहे. आणि त्याच्याही नंतर आणखी 3 विशेष अभंगात आहेत. हे सांगायचं आहे, तत्पूर्वी वेळ झाला. त्या भगवान परमात्म्याच्याच नामाचं माहिम्य चालू आहे. पण सगळेजण टाळी वाजून आता ते चिंतन आपण करू. महाराजांनी सांगितलं भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे, आरंभालाही गोड आहे आणि परिणामाला गोड आहे. कोणी घेऊ शकते, अन्य साधनाला अधिकाराची मर्यादा आहे. नाम कोणी घेऊ शकते, कोणी सुद्धा घेऊ शकतो. माणसं घेऊ शकत नाही. पशुच्या बाबतीत सुद्धा त्याचं चिंतन केलेलं आहे. पण नाम साधना सगळ्यांनी करावी, सगळ्यांनी आपला उद्धार करून घ्यावा. का कलियुगाचा विचार करायचा झाला तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि सगळ्या शास्त्रांनी हेच सार काढलं. वेदे रामायणे शैव पुराणे भारते तथा आदव मध्ये तथा छंदे हरी सर्वत्र गीयते. देवाचं नाव संत एकांती वैसले सकळ सिद्धांत शोधिले सार एक काढिले ते हरीचे नाम. ते भगवान परमात्म्याचं नाव सार आहे. सार 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 भगवान नाम जे नित्य आहे, कधीच भंगित होणार नाही. काल होता, आज आहे, उद्या राहणार आहे. असं सार स्वरूपाचं भगवान परमात्म्याचं नाव. त्याची एक विशेषता महाराज सांगतात, ते गोड आहे. नाम गोड. नाम गोड का? सिद्धांतात विरुक्ती होऊ शकते, आदरात विरुक्ती होते. ऐका, जगद्गुरु तुकोबार महाराजांनी विरुक्ती का केली? सिद्धांत आहे म्हणून विरुक्ती केली. आणि दुसरं सांगितलं, नामाच्या विषयी तुकोबाराच्या अंतकरणात परम आदर आहे म्हणून विरुक्तीनं विचार सांगितला. आणि आरंभाला गोड आणि परिणामाला गोड नाम आहे म्हणून आज विरुक्ती केलेली आहे. नाम गोड, नाम गोड. दुसरी विशेषता सांगितली, पुरेपूर सकळ ही. देवाचं नाव घेतल्यानंतर आपल्या सगळ्या गोड नाम इच्छा पूर्ण होतात. सगळ्या सगळ्या म्हणल्यानंतर मी शब्द कशाला मर्यादित करू? सगळ्याच इच्छा पूर्ण होतात. म्हणून तर प्रत्येक ग्रंथाच्या अंती नाम, विष्णू सहस्रनाम असो, ललिता सहस्रनाम असो, आणखी कोणते नाम घ्या, शिवसहस्रनाम असो, सगळ्या त्या सहस्रनामाच्या शेवटी फलश्रुतीचा विचार काय? फलश्रुतीचा विचार का आला? त्याचं कारण आहे, त्या इच्छा त्याच्या पूर्ण होऊ शकतात. जीवाच्या ठिकाणी प्रामुख्यानं इच्छाच कोण आहे? सांसारिक इच्छा आणि पारमार्थिक इच्छा. सांसारिक इच्छा असून असून कोणकोणत्या? ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हवं संसारी. ऐका, नाम महिमा नावाचा एक ग्रंथ आहे, फार गोड ग्रंथ आहे. आपले बंसी महाराज करवानी लिहिलं आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर भगवान परमात्म्याच्या नामाची विशेषता फार गोड ग्रंथ आहे. सर्व संतांची, सर्व ग्रंथाची प्रमाण त्यांनी उद्धृत केली आणि त्यांनी ते सांगितलं, नामानं हे होते का, नामानं ते होते का, नामानं ते हे फल प्राप्त होते का. त्याला त्यांनी सप्रमाण दिलेले. श्लोक आहेत, ओव्या आहेत आणि संतांच्या अभंग स्वरूपानं सुद्धा तिथे चिंतन मांडलेलं आहे. नामचिंतन नामाचा हनुमान प्रसाद पोद्दारांचा ग्रंथ आहे, नामचिंतन. त्यांनी सुद्धा नामाने हे होऊ शकते, ते होऊ शकते, हे सप्रमाण सिद्ध करून दिलं. सांगायला आपल्याला वेळ नाही. ते तुम्हाला हे दोन्ही ग्रंथ पाहण्यासारखे.
ते दोन्ही ग्रंथ पाहून घ्या. मला सांगायचं काय, भगवान परमात्म्याच्या नावानं सगळ्या लौकिकातल्या इच्छा पूर्ण होतात आणि परमार्थिक जीवाला इच्छाच कोणती आहे, काही मी उद्धार पावेन. उद्धार होतो का, पहिलेच सांगितलं, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष भूतांची. देवाच्या नावानं कितीतरी उद्धरले, नामे सरले कोट्यानं कोटी. नामानं कितीतरी कोट्यावधी जीव तरले, नामानं तरला नाही असं कोणी आहे का हो? नामे तरला नाही कोण, ऐसा देवाची निवडून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, नामाने कोण तरला नाही. फक्त तुम्ही हे करा. कोणाला विनंती केली? संत महंत सिद्ध ऋषी यांना तुकोबारा विनंती करून विचारतात, सांगा ना कोण तरला नाही. म्हणून नाम सर्व दृष्टीनं उपयोगी आहे, सगळ्यांनाच त्याचा अधिकार आहे. सगळं अधिकार सौलभ्य सर्वांचं ज्याच्या बाबतीत आहे, असं नाम सगळ्या इच्छा पूर्ण करून देतात. कैमुत्य कन्यानं विचार हा मांडतो मी. नाम इच्छा पूर्ण करते ही बाजूला ठेवा. नाम चिंतन करणारा जो साधक आहे, ज्याचं चिंतन जरी केलं, त्या साधू पुरुषाचं चिंतन केलं तरी त्याच्या इच्छा पूर्ण होतात. उदाहरण सांगतो. एकदा वाटेनं जात होतो आणि जाता जाता ते सावळीचा हनुमंत म्हणून आहे मध्य प्रदेशात, त्या संसर तहसीलमध्ये सावळीचा हनुमान आहे. आणि त्या वाटेनं उन्हाळ्याचे दिवस एक जण लोटांगण घालत जात होता. मी त्या वाटेनं जात होतो, मी थांबलं, विचारलं, आपण कुठं जातात? आणि एवढ्या इतक्या उन्हाळ्यात, रखरखत्या उन्हात तुम्ही लोटांगण घालत कुठं जातात? त्याने सांगितलं, म्हणे महाराज आम्ही नवस बोलला होता. कोणाला? हनुमंताला. आणि माझा नवस पूर्ण झाला, त्या नवसपूर्तीसाठी मी लोटांगण घालतो आणि हनुमंताला सावळीला चाललो. मला सांगायचं काय, हनुमंतराय कोण आहे? नामधारक आहे तो. नामधारक जर इच्छा पूर्ण करू शकत असेल तर नाम काय इच्छा पूर्ण करणार नाही. म्हणून नाम सगळ्यात प्रभावी आहे. हनुमंतराय सांगतात, राम नाम ततोधिका, तुझं नाव तुझ्यापेक्षा अधिक आहे. अरे रामा, तू फक्त अयोध्येचा उद्धार केला, नामनाचे भुवनत्रयम, नामानं त्रैलोक्याचा उद्धार केला. म्हणून सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या, पारमार्थिक जीवाच्या असणाऱ्या इच्छा आणि प्रापंचिक जीवाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारं हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. नामगोड पुढे सगळंही म्हणजे काय आहे, पण एक आहे. तुम्ही याची घोटा अधिक घेतले तर मग मात्र बाकी रसाच्या विषयी तुम्हाला रुची वाटणार नाही. रस या शब्दाचा सरळ अर्थ करतो संपत्तीचा रस. काही संपत्तीच्या रसात, काही खऱ्या अर्थानं
पदाच्या प्रतिष्ठेच्या रसात हे सगळे रस तुम्हाला तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, हे सगळे रस फिक्के वाटतील. रसना त्या रसात रममान होणार नाही. रसना येरा रसा विटे फक्त एक आहे, घेता गोटे अधिक आहे. हे नामाची भूत तुम्हाला अधिक घ्यावी लागतील. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं ज्यावेळेस तुम्ही अधिक गोट घ्याल त्यावेळेस तुमच्या जीवनात अन्य रस मात्र खऱ्या अर्थानं फिके तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच असं होईल. संपत्तीचा सत्तेचा हे सगळे रस तुम्हाला फिके वाटतील, पण अधिक गोट घेतले पाहिजे. आणखी ही विशेषता घेता गोटे अधिक आहे. रसना येरा रसा विटे. अनेक रसाचं सेवन केलं तर होते काय, अनेका रसे मरण गाठी येणे तुटे संसार. अनेक रस अधिक सेवन केले का त्याच्या गाठीला मरण आहे, मरण चुकणार नाही. कोणताही रस सेवन करा, सत्तेचा असो संपत्तीचा असो, नाही जेवणातले षडरस अधिक सेवन केले मरण गाठी, मरण चुकणार नाही. पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर भगवान परमात्म्याच्या नामाचा रस अधिक जर सेवन केला तर मग खऱ्या अर्थानं येणे तुटे संसारे, तुमचं जन्म मरणाची अनिष्ट परंपरा भंगीत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात अशा विशेषानं युक्त असणारं देवाचं नाम आमच्या जीवनात आमचा तो आहार झाला. खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर वैष्णव संताचा देवाचं नाव आहार आहे. साधकाच्या जीवनात देवाचं नाव औषध आहे. आणि भूताला त्याची ॲलर्जी आहे. विठ्ठल भूत देवाचं नाव कधीच घेत नाही. भूताचं सांगतो, भूत देवाचं नाव कधीच घेत नाही. भूताला देवाचं नाव घेतलं का खाली. मी भूताचं सांगतो, उदाहरण सांगतो तुम्हाला. एकदम चाकून रात्री यायला निघाला. चाकून गाड्या गेलेल्या, रात्रीचा वेळ, उतरला बिचारा निघलेला. तर इकडला काही नव्हता, कंपनीतून निघलेला, पावशर लावलेली. ते येता येतं ते तळ आहे ना, तळ घाटातलं तळ माहिती आहे ना आपल्याला. तिथं आहे म्हणे काहीतरी आपल्याला काय किंवाच आहे आपल्या. झाला असं तो अमावस्येची रात्र, त्याला वाटलं आज अमावस्या आहे, निघलो. ते जसं जवळ येत होतं त्या झाडाच्या तसतशी त्याची उतरत चालली होती. त्याला पावशर सोबत घेतलं होतं, घरी गेल्यानंतर करून खायला जमत. पावशर लावले, पावशर घेतलेलं, त्याची उतरत चालली. पण नेमकी त्या दिवशी त्यांची मीटिंग कोणाची, ते भूतांचीच इच्छा. ते भूत एकत्र आले, त्याची मीटिंग त्या झाडावर बसलेली. वडाचं झाड आहे त्याच्यावर पहा जरा विचार. ही त्यांची मीटिंग नेमकी त्या दिवशीची मीटिंग चालू होती. त्याने मीटिंग ऐकून काही नाश्त्याचं फराळाची योजना काही दिसत नाही. त्याने थांबा थोडं कोणीतरी येईलच. वाट पाहू लागले. वाट पाहता पाहता नेमकी हीच केस समोर आलेली. त्याच्या 4-2 भूतांनी खाली उडी टाकली, त्याला पकडलं. पकडल्याबरोबर याची तर पूर्ण उतरली. शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने विचार केला. ते म्हणे का रे बरं सापडला, ताजा तवाना दिसतो. म्हणे पण याला खायचं कसं, कच्चं खायचं का भाजून खायचं, विचार चालू झाला भूतांचा. भूत खाण्याचा विचार करतात ते कच्चं विचार त्यांचा चालू झाल्यानंतर ते म्हणाले कच्चं खाल्लं तर पोटाचे विकार होतील, पोटाला आपण याला भाजून खाऊ. त्याने विचार केला भाजून खायचं, पण आपल्याजवळ त्याने पाहिलं माचीच काय नाही, आता काय करायचं. का भूत बिड्या उडत नव्हते त्याच्याजवळ काय, ते माचीच नव्हती. म्हणजे असं करून जवळच गाव आहे, जवळच्या गावात जाऊन आपण एक माचीस घेऊन येऊ, आग्ने घेऊन येऊ, म्हणजे बाजायला सोपं जाईल. ते म्हणे हो हे बरी योजना आहे. त्याच्यात काही जण म्हणे मग आपण जाऊ म्हणलं. ते निघले. आता भूतच होते, ते काय विचारी होते का, ते निघले. ते याला ते पडू लागला. अरे ते आपल्या हातातलं चाललं. पण असं करा, काही जण याला धरून थांबा, आम्ही ते माचीस घ्यायला जातो. तिथून जे भूत निघले जवळजवळ आळंदीच्या येत होते. अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. भूत आळंदीच्या जवळ येऊ लागल्यानंतर त्या भूताच्या कानावर राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी शब्द जसे कानावर पडले तसं भूताच्या अंगाला खास सुटले. भूत आळंदी अग्नीसाठी आले आणि ते जसं म्हणू लागले त्याला घाबराट सुटली. त्यांचा श्वास बंद पडू लागला. असे घाबरले ना, असे पळाले भूत. भूत असे पळाले महाराज, असे पळाले धावत 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 धापा टाकत 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 झाडाजवळ आले. ते दुसरे भूत विचारू लागले का रे बाबा काय घाबरले, का आजचा दिवस अमावस्येचा आपला एवढं घाबरण्याचं कारण काय.
ते भूत म्हणू लागले, त्या गावात लोक काहीतरी म्हणू लागले. आता भूताला कुठं देवाचं नाव येते, आणि नाव येतं तरी भूत कशी. मला सांगायचं काय, ते लोक काहीतरी म्हणतात, म्हणे काहीतरी म्हणतात. आता ते संकेत ते भूताला कळलं, काहीतरी हे भूत त्याची उतरली होती. थोडा बुद्धिमान होता तरी भूत काहीतरीला घाबरतात, काहीतरी म्हणण्याला भूत घाबरतात. त्यानं एकच पुढी त्यानं विचार केला, त्यानं पुढी सोडली. म्हणजे लक्षात घ्या, आता जर तुम्ही मला सोडलं नाही, खायची भाषा केली तर मी काहीतरी म्हणणार का. काहीतरी म्हणल्यावर भूत घाबरलं, त्यामुळे बाबा याला काहीतरी लगेच त्याला सोडल्यावर ते आता हातात आलेलं खाद्य चाललं, पुन्हा ते भूत त्याच्या पाठीमागे लागले. आता भूताचा स्पीड ते वायू वेगानं हे चाललेलं, ते लक्षात घ्या. आता माझ्या पाठीमागे लागले तर मी काहीतरी, यालाही माहित नाही काहीतरी म्हणजे काय, भूताला तर काहीतरी माहितच नाही. ते जसं धावत 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 आळंदीच्या जवळ आलं, त्याच्या कानावर मग लक्षात आलं, काहीतरी म्हणजे रामकृष्ण. अरे आपण आळंदीत राहतो, गळ्यात माळ घातले पाहिजे, काहीतरी म्हणलं पाहिजे. संस्थेत आला, गळ्यात माळ घातली, काहीतरी म्हणू लागला. म्हणून मला सांगायचं काय, काहीतरीला घाबरतात, अर्थात राम म्हणता जवळी नये भूत, कैसा यमदूत म्हणता राम. ऐका, भूताला देवाच्या नावाची अलर्जी आहे, साधकाच्या जीवनात त्याची बहुरोगाची औषध आहे, आणि सिद्ध महापुरुषांचा तो आहार आहे. जो नित्य सेवन केला जातो त्याला आहार म्हणतात. आणि म्हणून संत सदा सर्व काळ त्या देवाचे चिंतन करतात. त्यापैकी सगळे संत, सद्गुरू जोग महाराज असतील, संत श्री ज्ञानोबा समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत सद्गुरू श्री अमृतनाथ स्वामी महाराज असतील, सद्गुरू स्वानंद महाराज असतील, आदी करून महापुरुषांचं साध्य एकच आहे. आणि ते म्हणे भगवान परमात्म्याचं नाव ते घेतात, त्यांना त्याची गोडी लागली, आणि त्या गोडीनं भगवान परमात्मा स्वरूपता त्यांनी प्राप्त करून घेतली. त्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो. घड्याळ थोडी पुढे गेली, थोडी माफी मागतो आणि वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं सगळेजण त्या संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर ठीक 7 ते 9 या वेळामध्ये श्री हरिभक्ती परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा सुश्राव्यास कीर्तन होणार आहे. तर या हरिकीर्तनाचा सर्व भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यायचा आहे.